मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या. वांगणी बदलापूर दरम्यान तांत्रिक अडचणीचा फटका. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर, एका लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राजधानीत जाणार. महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता. आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता. ठाण्यातील सभेत तलवार झळकावल्याचं प्रकरण. राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल. मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात बैठक. आदिवासी विकास मंत्र्यांसोबत शेतकरी करणार चर्चा. मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव मिळावा अशी मागणी. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा. मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुतीसमोर प्रश्न. फडणवीस शिंदे बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपा शिवसेनेत परस्पराची फोडाफोडी करायची नाही. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. छत्रपती संभाजीनगर कार दुभाजकाला धडकून अपघात. अपघातानंतर कारने घेतला पेट. प्रसंगावधानामुळे वाचला 5 जणांचा जीव. वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त. चिमुरडा उतरला वाहतूक कोंडी सोडवायला. चिमुरड्याचं परिसरात होतंय कौतुक. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पोटची मुलं विक्री प्रकरण. मुलांच्या आईनं आरोप फेटाळले. मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं केलं स्पष्ट. गर्दीत लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजीपणा नाही. उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. मतचोरी देशविरोधी कृत्य. राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका. आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत आरोप. सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस. नागरिक नसताना सोनिया मतदार झाल्याच कशा? दिल्ली न्यायालयानं बजावली कारणे दाखवा नोटीस. इंडिगोला केंद्र सरकारचा दणका. उड्डाणांमध्ये 10% कपातीचे आदेश. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंचे निर्देश. लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न. नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी. दिल्ली कार बॉम्ब स्फोट प्रकरणी मोठी कारवाई. 8व्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश. अमेरिकेच्या बाजारपेठेत तांदळाची निर्यात नको. ट्रम्प यांचा भारताला नवा इशारा. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार $17.5 अब्ज गुंतवणूक. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची घोषणा. इंडोनेशियामध्ये 7 मजली इमारतीला आग. 20 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश. कटकच्या पहिल्याच T20 सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय. 101 धावांनी आफ्रिकेचा धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या मालिकेत घेतली 1-0ची आघाडी. जसप्रीत बुमराहचा T20 तर 100 विकेट्सचा टप्पा पार. 3ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू.